तर मंडळी आपण आलो ही म्हशीपाशी. हो काही मंडळी, हो काही पंढरपुरी जाते आता. ही आपण मुरात भरले होते ह्याच्या, मुरा जाते म्हणून तुम्ही. पण ही खाली शिंगोटी आहे बघा, आता बघू शकता शिंगोटी बी खाली. आता ही मी पंढरपुरी मुरा आहे भावांनो, पंढरपुरी मुरा हे जाता आता जाती असल्या आहे त्या. ही म्हैस आपल्याला दूध देते मंडळी. आता ही मंडळी आपल्या आता गाभण आहे, पण आता ही तुम्हाला सांगतो आता 2-3 महिन्यात येईल म्हैस आता. तर आता ही आपण मी बंद केली आता. ही कमीत कमी मंडळी बघा, बघा कासबीज सगळे बघा, सगळं कासबीज बघा. तोंड बी दाखवतो तुम्हाला, तोंड बी दाखवतो हो का. जातबीत बघा सगळे बघून घ्या तुम्ही. ही भावना मंडळी चलते 5 लिटर सहज चलते भावना. मी स्वतः दूध काढतो या. मी काय तुम्हाला असं मी म्हणत नाही दुसरं कोण काढते, मी स्वतः दूध काढतो. हिचं 5 लिटर सहज चलते या. माझी म्हैस एका टायमाला 5 लिटर चलते. मी बघून घेतली आता. तर मंडळी तुम्हाला काय म्हणतो मंडळी, नमस्कार. मी धीरज ऑफिशियल चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मंडळी आपण एकदा असा ब्लॉग केला होता. घरी बसल्या तरुणांना, बेरोजगार तरुणांना कसं बिझनेस बद्दल तुम्हाला सांगितलं होतं. घरी बसल्या तुम्ही असा एक बिझनेस चालू करू शकता. बोकड पालनाबद्दल, बोकडांना काय घालायचं, बोकडं कशी आणायची, विकत आणायची, बोकडांना कसं व्हिडिओ बनवलं होतं, त्यांना काय जुलाब लागल्याही तुम्हाला त्या बिझनेसबद्दल मी रिलेटेड व्हिडिओ केला होता. कसं असतं मंडळी, आपले बेरोजगार तरुण तुम्हाला माहितीच, आपल्या तरुणांना जॉब भेटत नाहीत मंडळी. आपल्या तरुणांना जॉब भेटत नाहीत. कुठं जर तुम्ही जर मंडळी केला, कॉम्पिटिशन लागले आता कोणत्या बी क्षेत्रात जावा, पोलीस भरतीत जावा, आर्मी भरतीत जावा, तुम्हाला सांगतो अजून कोणत्या बी शाखेत जावा, तलाठी भरती असो, कोणची बी भरती असो भावांनो, कॉम्पिटिशनच आहे भावांनो. कॉम्पिटिशन, जॉब भेटणार. आता पोस्ट ग्रॅज्युएटवाली भावांनो एक साध्या शिपायाला पोस्ट ग्रॅज्युएट अप्लाय करते. विचार करा, साध्या पोस्ट ग्रॅज्युएट शिपायाला अप्लाय करते पोस्ट ग्रॅज्युएट. मग विचार करा आपले तरुण किती बेरोजगार व्हायला लागले ते. मग त्याच्यामुळं बिझनेसशिवाय तुम्ही मंडळी तुमची लाईफ बदलू शकत नाही. बिझनेसच तुम्हाला तुमची लाईफ बदलू शकतोय. नोकरी भावांनो जर तुम्ही फक्त केली तर गव्हर्नमेंट करा, केली तर गव्हर्नमेंटच करा, नाहीतर तुम्ही 15,000साठी दुसऱ्याखाली राबू नका. काय भेटतं हो तुम्हाला सांगा, मला सांगा काय भेटतं 15,000 तुमचं काय घर तर भागल का हो? हां मलाही सांगा. तुम्हाला 15,000 पगार दिली, किती फक्त 15,000 दिली. 15,000 तुम्हाला मला सांगा, महिन्याचं 15,000, 6,000 खोली भाडं गेलं, 6,000 खोली भाडं गेलं, आणि राहिले किती हाताखाली? 10-11,000, 10,000 मला सांगा, 10,000 राहिले. एक 6,000 धरून 5,000 खोली भाडं गेलं समजा, राहिले 10,000 तुमचं जेवण खावण आहे का नाही, मेस बीस आहे का नाही? मेसला का 3,000 सोडा, 3,000 म्हणते बरं का मंडळ. मी फक्त 3,000 गेलं बाबा, 5 मधलं 3 गेलं, राहिलं बाबा 6-7,000 समजून घेण्याचा प्रयत्न करा. 6-7,000 घरी किती देणार तुम्ही? तुमची लाईफ कसं बदलणार तुम्ही? 5,000 लाईफ चेंज होती का? मला सांगा, 5,000 लाईफ चेंज होती का? नाही ना. मग त्याच्यामुळे मंडळी तुम्ही घरी बसल्या तुम्ही तुमची लाईफ बदलू शकता. तुम्ही घरी बसल्या तुम्ही तुमची लाईफ बदलू शकता. भावांनो विचार करा. तुम्हाला मी बोकडाबद्दल सांगितलं होतं, बोकडांबद्दल बी सांगितलं होतं तुम्हाला. बोकडा कशी 5 बोकडं आणायची, कशी ती 5 महिन्याने ती मोठी करून विकायची, ती तुम्हाला सगळं सांगितलं होतं. तर मला सांगा, बोकडांबद्दल तुम्हाला जर रिलेटेड व्हिडिओ बघायचा असला आपला, तर आपल्या यूट्यूब चॅनलवर ते अवेलेबल आहे, तर तुम्ही जाऊन बघू शकता. तर मीच असंच अजून एक बिझनेसबद्दल तुम्हाला व्हिडिओ घेऊन आलो आहे भावांनो. तुम्हाला कसं वाटतं? म्हशीचा बिझनेस आहे भावांनो. तुम्हाला मी तवा बी सांगितलं होतं, आपण 3 बिझनेस रिलेटेड आणलं होतं तुम्हाला. मी नंतर तुम्हाला सांगेल. मग आता 3 नंतरचा व्हिडिओ बिझनेस आहे भावांनो. त्यानंतरचा व्हिडिओ आता बनवतोय. नंतरचा बिझनेस आहे भावांनो म्हशीपालन बी भावांनो, आणि म्हशीचं धार काढणे, म्हशी सांभाळणे भावांनो. आता तुम्ही म्हणसाल म्हशी कशा सांभाळायच्या आणि काय ते मोठी करून विकायच्या काय? तसं नाही भावांनो, समजून घेण्याचा प्रयत्न करा भावांनो. एक म्हैस समजा तुमची, मी काय म्हणतो तुम्ही बरं का, म्हशीपालन म्हणसाल तुम्ही, म्हशीपालन गोकत बसाल, म्हशीपालन
सांगते तर हे का कसं म्हशी काय मोठ्या करून एकाच्या काय, तसं नाही मंडळी. एक जर म्हैस तुम्ही एकत आणली, एक म्हैस मी काय सांगतोय ती तुम्हाला समजण्याचा प्रयत्न करा. एक म्हैस एकत आणली, ती म्हैस इली, त्याचा एक म्हैस जर तुम्ही 5 लिटर दूध देईल भावानं, 5 लिटर तर म्हणसाल एक म्हैस 5 लिटर कसं दूध देईल, देती भावानं. त्यात जाती आहे त्यात कोणच्या मोरा झापर आहे, झापर मोरा आहे, गावरान आहे, गवळाव आहे, पंढरपुरी आहे, पंजाबी आहे, कोणच्या जाती आहेत भावांनो. चांगल्या जातीतल्या भावांनो म्हशी दूध देते त्या, 5-6 लिटर दूध देते त्या, काय 10-10 लिटर बी देते त्या दूध. त्याच्यामुळं तुम्ही अशी जातीची म्हैस आणा, अशी एखादी चांगल्या जातीची म्हैस आणा. चांगल्या जातीची म्हैस आणल्यानंतर 5 लिटर दूध निघेल समजा. आता दुधाचा रेट काय चालू आहे आता तुम्ही सांगा, कमेंटद्वारे सांगू शकता तुम्ही मला. दुधाचा रेट भावांनो 60 रुपये चालू आहे आता. मी स्वतः दूध वाढतोय 60 रुपयाने वाढतोय भावांनो. 60च्या खाली रुपये कोण घेत नाही. घेऊ वाटलं तर घ्या डायरेक्ट म्हणायचं, कारण काय रेटच वाढले, शासनानं रेट वाढवले, त्यामुळे 60 रुपये सगळीकडे रेट चालू आहे आता. मला सांगा 60 रुपयानं किती झालं, हा किती झालं. रोजच 5 लिटर निघलं समजा, बरं 5 सकाळ 5 आणि संध्याकाळ 5, किती झालं 5 लिटरचं. कॅल्क्युलेशन करून सांगा. रोजचं 500 रुपये दूध झालं, रोजचं 500-600 रुपये दूध झालं, 600 रुपये दूध झालं बाबा. 600 रुपये दिवस तुम्ही रोजचा घरी बसून कमवू शकता. मी तुम्हाला समजण्याचा सांगतोय भावांनो, समजून घेण्याचा प्रयत्न करा तुम्ही. रोजचं 600 रुपयाचं दूध तुम्ही इकलं, 600 रुपयाचं तुम्हाला कॅल्क्युलेशन करून सांगतोय भावांनो. तुम्हाला रोजचं 600 रुपयाचं दूध इकलं तर महिन्याच किती झालं तुम्ही सांगा. किती झालं, 18,000 दूध झालं भावांनो. किती, 18,000 दूध झाले. हां 18,000 तुम्हाला कोण देणार आहे हो, तुम्हाला घरी बसून कोण 18,000 देणार आहे. हां घरी बसून कोण 18,000 देणार आहे तुम्हाला सांगा. तुम्ही पुण्याचा 15,000साठी गाजता, तुम्ही त्यांची धुणं धुता. 15,000साठी तुम्ही त्यांची धुणं धुता. बस म्हणलं की बसावं लागतं, उठ म्हणलं की उठावं लागतं तुम्ही 15,000साठी. आणि त्यातनं मी राहते किती, 5,000 रुपये. किती, 5,000 रुपये हातात राहते ते. आणि तुम्ही तुमची स्वप्न चारचाकी घ्यायची, फॉर्च्युनर घ्यायची, आयुष्यमध्ये जिंदगी, कपडा पाहिजे, चष्मा पाहिजे, ब्रेन लता. रोजच्या नवजवान तरुणांना सांगतो मी सुद्धा तुम्हाला सांगतो या, रोजच्या तरुणाची लाईफ आहे अशी आहे. तरुणाला पाहिजे प्रेम माराय पाहिजे, रोजचे कपडे हिंडाय पाहिजे, बूट पाहिजे, सगळं पाहिजे. तुम्हाला सगळं लागतं रे, तुम्हाला सगळं लागतं. आणि तुम्ही दुसऱ्याची धुणं धुत बसता, ते कंपनीवाल्याची धुणं धुत बसता 15,000साठी तुम्हाला ही कळ करता. ही तुम्हाला अशी खोल फोडून माहिती कोण सांगणार नाही रे भावांनो. तुम्हाला अशी सखोल माहिती तुम्हाला कोण सुद्धा देणार नाही बाबा. मी खरं तुम्हाला सांगतो, हे आपल्या तरुणांसाठी मी व्हिडिओ बनवतो. मी एक ब्लॉगर बी आहे, पण मी तरुणांसाठी जी घरी बसतील ना त्यांच्यासाठी मी बिझनेस रिलेटेड व्हिडिओ घेऊन येत असतो. व्यवसायाबद्दल तुम्हाला मी समजून सांगत असतो, कसं तरुणांनी कसा व्यवसाय केला पाहिजे, तरुणांनी घरी बसले तुम्हाला कसं मोठं व्हायचं ती बघायचं असतं भावांनो. 15,000 तुम्ही तिकडं घासण्यापेक्षा तुम्ही घरी बसून तुम्ही ही बिझनेस करू शकता. झाला भावांनो, म्हशीचं झालं का, एक म्हैस मग किती 10 लिटर देते. असं वाढत भावांनो, असंच एक म्हैस अजून एक घ्यायची, अजून एक म्हैस घ्यायची, 10 लिटर देणारी, 20 लिटर दूध झालं भाऊ. रोजचं 20 लिटर झालं, रोजचा 1,200 रुपये दिवस भावांनो. रोजचा 1,200 रुपये दिवस तुमचा किती भावांनो, किती फरक पडत. रोजचा 1,200. आता आपण कसं काय असतं, एक म्हैस आणली होती त्याची, एक म्हशीचं आपल्याला रोजचं 600 होतं, रोजचं 600 होतं. तर तुम्हाला 10 लिटर देणार म्हैस आणल्या, रोजचं 1,200 रुपये तुम्हाला. विचार करा, रोजचं 1,200 म्हणल्यावर महिन्याचं कॅल्क्युलेशन करून सांगा तुम्ही. भावांनो, तुम्ही 50,000 महिना कमवू शकता. तुम्ही महिना 50,000 कमवू शकता. इतकी घरी बिझनेसमध्ये पॉवर आहे भावांनो, बिझनेसमध्ये पॉवर आहे. मग विचार करा. अहो भावांनो, 1,000 रुपये तुम्ही जर दिवसाला पकडा, 1,200 सोडा, 1,000 रुपये पकडा तुमचं. गेलं मेलं तुम्हाला सांगतो 30,000 रुपये तुम्हाला कुठं गेलं नाही.
30,000 रुपये तुमच्या खिशात आहेत. आणि काय हो त्यांना लागतंय, काय लागतं तुम्हाला सांगतो. सकाळ संध्याकाळ काम, त्याला काय रोजचं धरून बसायचं आहे का, त्याला धरून बसायचं आहे मशीनला त्या. आज सकाळ संध्याकाळ धार काढायच्या आणि दिवसभर मोकळाच गडी, टाईट बेट कपडे बिपडे मारून चष्मा घालून हिंडायला. हा, ही तुम्हाला खोडून सांगू कोण समजून सांगत नाही रे. टाईट बेट चष्मा बिस्मा तुम्हाला बोटा घ्यायचा, 10 जोड घेऊ शकता तुम्ही स्वतःच्या हिमतीवर. 10 जोड घेऊ शकता तुम्ही. कपडे घे, बोट घे, ती काय घ्यायचं ती घे, स्वतःच्या हिमती घेऊ शकता. आणि तुम्ही 15,000 तुम्ही ही तुमची इच्छा पूर्ण होतील का. चष्मा, बुट, काय बुलेट फिरायला लागती आजच्या तरुणांचं हाय रे भावानो. मी सुद्धा सांगतो तर माझ्या सुद्धा हाऊस आहे त्या, तुम्हाला सांगतो या. माझ्या सुद्धा अशा हाऊस आहे त्या, पण मी घरी बसले माझे पूर्ण करतो या. झाले त्या माझ्या घरी बसून पूर्ण झाले त्या. मी 15,000 जर मी घेत असलो ना, माझ्याकडे रॉयल एनफिल्ड आली नसते. मी स्वतःच्या हिमती भावानं रॉयल एनफिल्ड घेतली बिझनेसवर, फक्त बिझनेसवर. बिझनेस काय, सोशल मीडिया काय, विचार करा. आयफोन स्वतःच्या हिमतीवर घेतला. बिझनेस काय, सोशल मीडिया काय. मी तुम्हाला खरं रिअलिटी सांगतो भावानं. बिझनेसची इतकी ताकद आहे, इतकी ताकद आहे. नोकरीपेक्षा ब्रँड आहे बाबा बिझनेस. बघा, नोकरी तुम्हाला फक्त तुमचे घर बांधण्यात जाईल बघा. आयुष्य तुमचं फक्त तुम्ही जर नोकरी जर घालू ना तुम्हाला. सरकारी सुद्धा सांगतो बरं का भावानं, सरकारी सुद्धा सांगतो. आयुष्य तुम्ही घालू ना, काय बाबा भेटणार तुम्हाला. तुम्ही सांगा. आता बिझनेस कसं असतं, बिझनेस वाढवत गेले. तुम्हाला फॉर्च्युनर ही गाडी जी दिसते ना, तुम्ही नोकरदार दावाला घेणारच नाही कधी. फॉर्च्युनर कधीच घेणार नाही. फॉर्च्युनर घ्यायची म्हणलं ना, नोकरदारवाला हात जोडतो रे बाबा, आपल्याला घेणं होत नाही. माझीच आई 15,000 पगारानं 20 धरा, 4-5 वर्षांनी किती होईल, 30,000 35,000 होईल. बाय चान्स धरा पुण्याचं, मला सगळं माहिती. तुम्ही म्हणसाल घेऊ शकतो नोकरदारवाला. चला मी सांगतो तुम्हाला, लय झालं 5 वर्षांनी किती पेमेंट होईल. 15,000 असल्या तर चांगली कंपनी असली म्हणा. सरकारी जॉब तर सोडाच रे बाबा. बरं सरकारीवाला धरून चलो, लागली 28,000 लागली बाबा. पोलीस भरतीचं सांगतो तुम्हाला, लागली 28,000 पगार. किती झालं 5 वर्षांनी किती होणार, 5 वर्षांनी किती होणार. पण जाऊ द्या बा. गेले मेलं 80,000 धरा, गेले मेलं 80,000 झाले. तर मला सांगा, फॉर्च्युनरला आहे 40 लाख रुपये किंमत, 60 लाख रुपये, 40 ते 45 लाख रुपये सेकंड मॉडेल भेटतं. सेकंड म्हणजे बस त्या टॉप मॉडेल बी त्यात फरक आहे. 60 लाख रुपये किंमत आहे. त्या फॉर्च्युनरला ॲव्हरेज आहे 8चं भावानं, 8चं. इथनं जर इंदापूरचं जाऊन यायचं म्हणलं ना, माझ्या घरापासून इंदापूर टेंभुर्णी, तर मला सांगा 4चा 500 तर सहज जातील बघा. मला या इंदापूर जाऊन यायचं म्हणलं 500 तर सहज उडलं बघा. 500 रुपये उडलंच माझं. विचार करा. मग हे पोलीस भरतीवाला म्हणणार काय, अल्ला का 80,000 पगार आहे माझी ना, मी फॉर्च्युनर घेऊ का. त्याला फॉर्च्युनर फेडायच जातील, ऑल आयुष्य जातील 60 लाख रुपये फेडायला. ते म्हणणार कोपऱ्यापासून हात जोडतो, आमची काय फॉर्च्युनरची आवपत नाही. आणि बिझनेसवाला त्याचा महिना हा मंथली आहे 3-4 लाख रुपये. भावांनो, बिझनेसची तुम्हाला वाटते सोपी, पण 5 वर्षात तुमचा ही बिझनेस 3-4 लाखाचा होऊ शकतो. तुमच्या फक्त मेहनत करण्यावर असं डिपेंड आहे. तुमच्यात फक्त मेहनत करण्याचा डिपेंड आहे, ही तुम्हाला सांगतोय. मग विचार करा, 4 ते 5 लाख रुपये महिना तुमचा इन्कम आहे, नुसता इन्कम. 5 लाखापर्यंत 2.5 लाख रुपये तर इन्कम आहे तुमचा. 2.5 लाख जाऊ द्या खर्च, 2.5 लाख रुपये तर तुमचा इन्कम आहे. मग इन्कम 2.5 लाख आहे तुमचा. विचार करा. मग तुम्ही माणसाला जाऊ दे 1 लाख, हे चल 1 लाख रुपये पेट्रोललाच घालू आपण. हा टपोरे आहे ते सांगतो तुम्हाला. बिझनेसचं असे भावांनो, फक्त अशा मोठ्या गाड्या आपली स्वप्नाची पूर्ण करू शकतो ना, बिझनेसवालाच करू शकतोय, व्यावसायिक माणूसच करू शकतोय. हे असल्या मोठ्या गाड्या घ्यायची, आपली स्वप्न पूर्ण करायची, आपली फिरायला जायचं, ट्रॅव्हलिंग, हे फक्त बिझनेसवालाच करू शकतोय. भावानं जॉबवाला फक्त आपले मन मारून गप बसावं लागतं बघा. फक्त मन मारून गप बसावं लागतं, नाहीतर नाही भावानं. तुम्हाला हेच सांगतोय, फक्त तुम्ही वर जाऊ शकता, फक्त बिझनेस शिवाय वर जाऊ शकता. नाहीतर आपलं रोजचं जीवन जायचं असायचं खाली, त्यांच्या खाली जो करायचं, दोन द्यायची त्यांची. कोणाला का मी तुमच्या चांगल्यासाठी सांगतोय, बिझनेस करा भावांनो.
आता जी बिझनेस तुम्ही सुरुवात केली, तुमच्या 3-4 वर्ष तुमची लाईफ चांगली सेट होणार. तुम्हाला सांगतो सेटअप करा शिकारे भावांनो. चांगले कसं असतं बिझनेस करायचं म्हणजे स्वतः उतरावं लागतं. तुम्हाला मग सांगतो कोणचं बी असू भावांनो, लाजायचं नसतं. हो का, लाजला की भाजला, मी डायरेक्टली सांगत असतो. कारण का तुम्हाला कंपल्ल्या तुम्हाला रुपया आणून देणार नाही. तुमचा शेजाराचा म्हणणार नाही बा तुला कंपल्ल्या, तुला एक रातचं जेवण तुला जेवलाय का नाही, तुला विचारायला सुद्धा येणार नाही. तुझा स्वतःचा जोडीदार सुद्धा म्हणणार नाही तुला तू जेवला का भाऊ म्हणून. तुला रुपया तुला तुमचा रिचार्ज जर मारायचा असलं तुम्हाला म्हणणार नाही बा तुझा रिचार्ज मारतो. माझंच भागा नाही तुला, तुझं का भागू म्हणणार मी. माझंच भागा ना तू आणि तुझं कधी भागू. हातपाय आता मेहनत कर. डायरेक्टली असं बोलते भाऊ डायरेक्टली. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो बिझनेस करा, लाजू नका. मी तुम्हाला भाऊन माझा सपोर्ट असणार आहे. मला विचारा कमेंटद्वारे कसा करायचा बिझनेस, त्याच्याबद्दल मी माहिती तुम्हाला कॉल करतो, नंबर मेन्शन करेल मी. तुम्ही मला बाबा कमेंटद्वारे सांगा कसं करायचं बिझनेस, सांगा मला विचारा. मी तुम्हाला म्हशीचा बिझनेस कसा सुरुवात रेड का आधी आणायचं तुम्हाला सांगतो भाऊन. एक छोटासा रेडी आणा भाऊन. तुम्हाला म्हशीबद्दल सांगतो, एक छोटीशी रेडी आणा. रेडी म्हणजे आता तुम्हाला सांगतो एक 1.5 वर्षाची 6 महिन्याची रेडी विकत घ्या. लय झालं भाऊन 4-5 हजारात रेडी भेटते. 4-5 हजारात मग आपली ऐपत नसली मोठी 50-60 हजाराची म्हैस आणायची तर रेडी आणा. सुरुवात तुम्हाला कशीच करायची ती बी सांगतो, तुम्हाला समजून सांगतो. एक रेडी आणा, मोठी करा भावांनो. त्याला खायला किती एवढंसं टाकलं तर ती जगतं भावांनो. त्याचं काय लय मोठं नसतं त्याचं पोट. 4-5 वर्षात 2-3 वर्षात त्याची म्हैस होती भावांनो. म्हैस झाली की तुमचं ते चलन चालू झालं. असंच वाढू रेडी झाली की सांभाळायची, रेडी झाली की सांभाळायची. असं तुम्ही तुमचा बिझनेस वाढू शकता. ही आहे बिझनेसची ताकद. तर भावांनो तुम्हाला मला सांगतो, मला माझ्या घरच्या म्हशी तुम्हाला दाखवतो. मी तुम्हाला बॅक कॅमेरा लावून तुम्हाला सर्व डिटेल मी तुम्हाला म्हशी जाऊन रेड्या दावतो भावांनो. मी आता तुम्हाला सांगतो 4 म्हशी आहेत भावांनो. म्हणजे 2 म्हशी 2 रेड्या सांभाळत भावांनो. तुम्हाला मी लाईव्ह प्रॉपमध्ये दाखवणार. मी असं म्हणत नाही मी तुम्ही वरण फेकताय असं नाही. तुम्हाला मी रेड्या कशा आहे ते भावना, ती रेड्या तुम्हाला आता ती एकाची म्हणलं तर कमीत कमी 10,000 जाऊ शकते. पण त्याच्यापेक्षा बारकी तुम्हाला ते 5,000 किंमत भावू शकते. तेवढी रेडी आणायची ती तुम्हाला मी सर्व डिटेल शेअर करणार भावनो. मी असं नाही की वरण फेकतोय नुसतं इथं बसून बोलतोय, तसं नाही. तुम्हाला जाऊन किती म्हैस माझी दूध देते तुम्हाला म्हशी बी जातो आणि तुम्ही सांगा कमेंटद्वारे सांगू शकता ही कोणची म्हशी जात आहे. मला माहिती जहापूर मोरा माझी म्हैस आहे त्या. पण तुम्हाला जर माझ्याकडून सांगताना चुकलं बाबा ही तुमची म्हैस नाही, ही वेगळी म्हैस जाते, तर तुम्ही कमेंटद्वारे सांगा. तुम्ही चूक दाखवा, माझी म्हैस ही नाही बाबा तुम्ही सांगू शकता. तर तुम्हाला काय करतो माझ्या म्हशी दाखवतो भाऊंनो. कसले म्हशी आहे ते माझ्या रेड्या दाखवतो. छोटी बारीक मोठी आहे. 1 वर्षाची रेडी आहे आणि एक 6 महिन्याची रेडी आहे, ती तुम्हाला दाखवतो. 6 महिन्याची रेडी भाऊंनो तुम्हाला घ्यायची असली तर तुम्हाला एक झालं 5,000 पण 6,000 पर्यंत भेटून जाईल. आणि वर्षाची घ्यायला तुम्हाला 10-11 हजार पर्यंत भेटून जाईल. कायच विषय नाही. तुम्हाला कोणची रेडी सुरुवात कशी करायची ती बी सांगतो तुम्हाला भाऊंनो. 6 महिन्याची रेडी आहे ती कशी आम्हाला सुरुवात करायची ती दाखवतो तुम्हाला. माझी म्हशी बी दाखवतो तुम्हाला. जहापूर मोरा 2 म्हशी येते आपल्याकडं, ती किती दूध देते ती तुम्हाला सांगतो भाऊ. तर भेटूया भाऊंनो म्हशीपाशी. तर मंडळी आपण आलो ही म्हशीपाशी. हो काही मंडळी हो काही पंढरपुरी जाते. आता ही आपण मुरात भरले होते ह्याच्या मुरा जाते म्हणून तुम्ही. पण ही खाली शिंगोटी आहे बघा, आता बघू शकता शिंगोटी बी खाली. आता ही मी पंढरपुरी मुरा आहे भावांनो. पंढरपुरी मुरा हे आता जाती असल्या आहेत त्या. ही म्हैस आपल्याला दूध देते मंडळी. आता ही मंडळी आपल्या आता गाभण आहे. पण आता ही तुम्हाला सांगतो आता 2-3 महिन्यात येईल म्हैस आता. तर आता ही आपण मी आता बंद केली. आता ही कमीत कमी मंडळी ही म्हैस किती दूध देते माहिती आहे का? ही दूध देते मंडळी 5 ते 5-6-5.5 लिटर दूध देते मंडळी. मी स्वतः काढतोय बरं का. मी स्वतः हिचं म्हशीचं दूध काढतोय. बघून घेऊ शकता. तोंड बी दाखवतो तुम्हाला. हो का तोंड बिंड बघून घेऊ शकता. जात बीत सगळं तुम्हाला दाखवतो. सगळं जाती तुम्हाला दाखवतो. हो का गाभण म्हैस भाऊन. आता लय झालं बघा महिना झालं बंद केली. आता हे 6वा-7वा लागलाय मंडळी. पूर्ण 1 वर्ष 17 महिने दूध दिले हे ना. 17 महिने झाले. मी स्वतः आठवली नाहीतर अजून सुद्धा हिचं दूध अर्धा लिटर दूध निघतंय. ही झाली बाबा मंडळी पहिली म्हैस आपली. तर दुसरी दाखवतो तुम्हाला. आता ही चालू आहे भावांनो. ही येऊन झाली आता 6 महिने 6 ते 7 महिने झाले. ही कमीत कमी चलते भावांनो. आता आपल्याला 5 लिटर चलते. मॅक्सिमम 5 चलते. मी स्वतः दूध काढतोय त्याचा विषय नाही काय. तर ही आहे पूर्ण झापर भावांनो. पूर्ण मोरा झापर आहे. मोरा झापर हो. शिंगा बी बघा. माझ्याकडे सांगताना काय जातीचं चुका होत असले तर तुम्ही मला कमेंटद्वारे सांगू शकता. ही जहापूर मोर नाही म्हणून कोणची जाती वेगळी असले तर तुम्ही सांगू शकता. माझी चूक दाखवू शकता तुम्हाला. काय विषय नाही. ही आता सध्याला दूध देते भाऊन मंडळी.
तुम्ही बघू शकता कास बी बस बघा कास बीज सगळं बघा, सगळं कास बीज बघा. तोंड बी दाखवतो तुम्हाला, तोंड बी दाखवतो बघा. जात बीत बघा सगळे बघून घ्या तुम्ही. ही भावांनो मंडळी चलते 5 लिटर सहज चलते भावांनो. मी स्वतः दूध काढतो या. मी काय तुम्हाला असं मी म्हणत नाही दुसरं कोण काढते. मी स्वतः दूध काढतो. हिचं 5 लिटर सहज चलते या. माझी म्हैस एका टायमाला 5 लिटर चलते. मी बघून घेतली आता. तर मंडळी तुम्हाला काय म्हणतो मी तुम्हाला काय म्हणत होतो, आपली ही जी हिला रेडीच झाली आहे. तर सुरुवातीला आपण सुरुवात कशी करायची असं तुम्हाला सांगतो. तर ही बघा, ही आहे 6 महिन्याची रेडी. तुम्हाला म्हणलं ना सुरुवात तर तुम्हाला म्हशीचा बिझनेस तर करायचा, म्हणजे घरी बसल्या बसल्या तुम्हाला जर बिझनेस चालू करायचा आहे म्हशीचा दूध बिझनेस करायचा, तर ही भावांनो तुम्ही सुरुवातीला रेडी घेऊ शकता. ही भावांनो मंडळी तुम्हाला रेडी बसेल 5,000 पर्यंत रेडी बसेल. 5 ते 6,000 ही रेडी बघून घेऊ शकता. 5 ते 6,000 किंमत होईल हिची. 5 ते 6,000 मी अंदाजे म्हणतोय बरं का मंडळी, पण हे जे बाजारभावात जर गेली किंमत ही जास्त होऊ शकते. पण तुम्हाला ह्याच्यापेक्षा अजून बारीक घ्यायचे असले तर तुम्ही घेऊ शकता. पण ही 6 महिन्याची आता हिला ही जी रेडी ही आहे 6 महिन्याची रेडी आहे. तर ही जी किंमत होऊ शकते 5 ते 6,000 मी अंदाजे सांगतोय बरं का. पण तुम्हाला एक सांगतोय, मला बाजारभाव अजून काय जास्त माहीत नाही, पण ही सांगतोय ही सुरुवाती स्टार्टिंगला तुम्ही असं एवढं रेडी आणू शकता. पण आणि तुम्हाला जर वर्षाची जर रेडी घ्यायची असली तर ही रेडी तुम्ही घेऊ शकता. हो का, ही वर्षाची रेडी आहे. ही जीच आहे आता ही गा दिसते का पलीकडची, ही जीच रेडी आहे. ही का मग आता वर्षाच झाले तुम्हाला हे 10च्या प्लस भेटेल. 10 ते 11,000 पर्यंत ही रेडी भेटून जाईल. जर तुमचं बाबा अमाऊंट जर कमी असलं तर तुम्ही ती रेडी घेऊ शकता. तर तुम्ही सुरुवातीला जर कोणाचं अमाऊंट जास्त असलं तर सुरुवात तुम्ही ह्यानं चालू करू शकता. तुम्ही सुरुवात ह्यानं चालू करू शकता. दूध बिझनेस जर तुम्हाला जर स्टार्टिंगला तुमचं अमाऊंट जास्त असलं 10,000 12,000 म्हणा, तर ही तुम्हाला भेटून जाईल. 10-12,000 पर्यंत भेटून जाईल. तर तुम्हाला स्टार्टिंगला जर अमाऊंट जर कमी असलं 5-6,000 तर तुम्हाला ही 5-6,000 पर्यंत भेटून जाईल बा. तर मंडळी बघितलं असेल तुम्हाला रेड्या बिड्या सगळ्या दाखवले मी कसं बी सुरुवात करायची. तुम्हाला रेडी बी दाखवली. सुरुवातीला तुम्ही 5,000 वाली तुमचं बजेट जेवढं आहे तुम्हाला सुरुवात करू शकता. 6 महिने रेडी घेऊ शकता. जर तुमचं चांगलं बजेट असलं एक 10 किंवा 12,000 बजेट असलं तर तुम्ही मोठी रेडी वर्षाची रेडी घेऊ शकता भावांनो. तुम्हाला सर्व सोल्युशन सांगितले. तुम्हाला सुरुवातीला 5,000 बजेट असलं तर 5,000 वाली घेऊ शकता रेडी 6 महिन्यावाली. आणि तुम्हाला जर मोठी घ्यायची 10-12,000 बजेट असलं तरुणांसाठी सांगतो, तुम्हाला तरुणांसाठी सांगतो तुम्ही मंडळी तुम्ही करू शकता. तरुणांनी आपल्या हो का भावांनो दुसऱ्यांखाली करण्यापेक्षा दुसऱ्यांखाली तुम्ही काम करण्यापेक्षा मी बी तरुणांसाठी मी बनवत असतो भावांनो. हे फक्त आपल्या तरुणांसाठी बनवत असतो व्हिडिओ. मला काय फेमस व्हायचं नाही ना काय, मला काय ह्यातनं करोड रुपये मिळणार नाहीत. पण मी सांगत असतो रिलेटिव्ह व्हिडिओ बिझनेस तरुणांसाठी एक नवीन ऑपॉर्च्युनिटी घेऊन येत असतो तरुणांसाठी, खास तरुणांसाठी भावांनो. तर भावांनो अजून एकदा तिसरा एक ऑफर आहे ती म्हणजे बिझनेस रिलेटेड घरी बसून ती तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये असंच करून तुम्हाला सांगेल. आपण बोकड पालनाबद्दल सांगितलं, म्हशी पालन म्हणजे ते दूध व्यवसायाबद्दल सांगितलं तुम्हाला सर्व. तर तुम्हाला डिटेल शेअर केली मंडळी. तर मंडळी तर कसा वाटला ब्लॉग आपल्या. जर तुम्हाला जर काही शंका असल्या तर कमेंटद्वारे सांगू शकता. म्हशी जात अशी आहे तुम्ही म्हशी सांगितल्या वेगळ्यात ती तुम्ही माझ्या चुका सांगू शकता. मी काय नाराज होणार नाही. कारण की मला उलट माझ्या सांगावं सबस्क्रायबर नाही तुम्ही इथं चुकताय तिथं चुकताय, मला भावांनो अभिमान वाटतो. तर मंडळी भेटूया नंतर उद्याच्या व्हिडिओमध्ये हिंदी ब्लॉगमध्ये. जर आपल्या यूट्यूब चॅनल नवीन असला चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करत जाऊ भावांनो. तुमचे एक लाईक म्हणजे मला खूप मोटिवेशन भेटतं. असंच तुम्हाला बिझनेस रिलेटेड म्हणजे शेतीविषयक माहिती म्हणजे असंच महाराष्ट्रातली काही घटना विविध प्रकारे मी तुम्हाला व्हिडिओ बनवत असतो. तर भेटूया भावांनो उद्या हिंदी ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र भावांनो, वंदे मातरम भावांनो.